नमस्कार बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेबद्दल आणि योजनेबाबत 14 जानेवारी 2026 पर्यंत आलेले सगळे ताजे अपडेट्स. ओके, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात पैसे, हप्ता आणि निवडणूक आयोगाचा निर्णय याविषयी काय काय चर्चा झाली ते आपण एक एक करून बघून घेऊयात. पहिले अपडेट आहे BMC चुनावामुळे पैसे आगाऊ नाही मिळणार. बेसिकली आजच्या बातम्यानुसार महाराष्ट्रात BMC नगरपालिका निवडणुका असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे आगाऊ म्हणजेच की ॲडव्हान्स देण्यावर निवडणूक आयोगाने रोक लावली आहे. म्हणजेच की आता हे जानेवारीचे जे 1500 रुपये आहेत, जे मागं अपडेट येत होती की डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 दोन्ही पैसे मिळून एकदाच 3000 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ॲड करणार आहेत का, तर यावर आता रोक लावली आहे. म्हणजेच की तुम्हाला आता फक्त डिसेंबरचे पैसे मिळतील. ओके, मकर संक्रांत असली तरी. ओके, त्यामुळे तुम्हाला 3000 हे मिळणार नाहीत. यामुळे 14 जानेवारीला 3000 किंवा ॲडव्हान्स किस्त तुम्हाला आता मिळणार नाही. ओके, सो सर्वप्रथम सर्व महिलांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की लाडकी बहीण ही योजना आता बंद झालेली नाही, योजना सुरूच आहे. फक्त काही थोड्याशा प्रशासकीय कारणांमुळे पैसे उशिरा मिळत आहे. आणि ज्या बहिणींचे पैसे KYCमुळे किंवा कुठलंही दुसरं कारण आहे, अन्य कारण आहे, त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल, ओके, KYC करूनसुद्धा काय रिझन आहे आणि काय तुम्ही चूक केली ते मला नक्की कमेंटमध्ये सबस्क्राईब करून सांगा. त्यामुळे मी तुम्हाला लगेचच रिप्लाय देईल. ओके, आणि आजच्या बातम्यानुसार की महाराष्ट्रात BMC म्हणजेच कोण, नगरपालिका निवडणुका झाल्यामुळे स्कीम बंद होणार नाही. ओके, लाडकी बहीण योजना चालूच राहणार. फक्त यांचं असं म्हणणं आहे की निवडणुका होण्याच्या ऐवजी लाडकी बहीण योजनेचे पैसे आगाऊ ॲडव्हान्स देण्यावर निवडणूक आयोगाने रोक लावली आहे. म्हणजेच की जे जानेवारीचे 1500 रुपये आहेत ते तुम्हाला तर आता मिळतच राहणार, फेब्रुवारीला मिळणार, फेब्रुवारीचे त्याच्या पुढे मिळणार. म्हणजेच की 14 जानेवारीला 3000 रुपये तुम्हाला आगाऊ मिळणार नाहीत. हे थोडक्यात निवडणूक आचारसंहितेमुळे झालेले आहे. ओके, आता दुसरी अपडेट काय आहे की 3000 मिळणार असल्याबद्दल मीटिंग चर्चा होती, पण अधिकृत नाही. आता काही न्यूज रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की 3000 एकत्र म्हणजेच की डिसेंबर जानेवारी मिळण्याची चर्चा झाली होती, परंतु अधिकृत सरकारी पुष्टी अजून मिळाली नाही. ओके, सो काही ठिकाणी म्हणाले गेले होते की डिसेंबर प्लस जानेवारीचा हप्ता एकत्र जमा केले जातील, पण मात्र सरकारकडून याबाबत अधिकृत पुष्टी अजून तर आलेली नाही आहे. त्यामुळे 3000 रुपये मिळतील काही अजून ठरलेलं सुद्धा नाही आहे. ओके, आता तिसरी अपडेट काय आहे, फक्त 1500 किंवा नियमित पैसे मिळण्याची शक्यता. ओके, सो राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एवढंच सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अग्रिम ॲडव्हान्स रूपात जारी केला जाणार नाही. ओके, सो खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की डिसेंबरचे पैसे तुम्हाला मिळतील आणि नोव्हेंबरचे ज्यांचे पैसे नाही आले, ज्या लाडक्या बहिणींचे, त्यांनी मला नक्की कमेंट करा. ओके, त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते मला नक्की सांगा, ज्यांना नोव्हेंबरचे फक्त पैसे अजूनही आलेले नाहीत. ओके, आणि का आले नाहीत त्याचं कारण जर तुम्हाला माहीत असेल ते सुद्धा सांगा. ओके, पण नियमित 1500 कदाचित वेळेवर जमा होऊ शकतो. आता ह्या तिसऱ्या अपडेटमध्ये काय आहे की राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेचे जानेवारीचा हप्ता तुम्हाला आधीच आगाऊ रूपात मिळणार नाही, म्हणजेच की ॲडव्हान्समध्ये नाही मिळणार, पण नियमित 1500 रुपये तुम्हाला आता वेळेवर हप्ता मिळण्याची शक्यता आहे. ओके, आता चौथा असा अपडेट आहे की या योजनेच्या पैसे निवडणुकीच्या अगोदर देण्यास विरोध केला आहे. कुणी केला? काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत अर्ज केला होता. त्यामुळे पैसे दिले जाण्याबाबत आयोगाने विचार केला आहे. ओके, म्हणजेच की ॲडव्हान्स देणे, पैसे हे आता सध्या थांबवले गेले आहे निवडणुकीमुळे. ओके, सो विरोधकांचा असा मुद्दा आहे की काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी असं म्हणलं आहे की निवडणुकीच्या आधी पैसे देऊ नका, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यामुळे आयोगाने पैसे थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तुमचे 3000 आता मिळणार नाही, तुम्हाला फक्त 1500 रुपये मिळतील मकर संक्रांतीबद्दल. ओके, डिसेंबरचे ते पण. ओके, आता पाचवी अपडेट काय, अफवा आणि भ्रमांची स्पष्टता. सोशल मीडियावर काय आता 3000 खात्यात येणार का किंवा योजना बंद होईल का, अशी मागं अपडेट येत होती. ओके, सो अशी माहिती पसरली आहे, परंतु सरकारकडून अधिकृत सूचना तारीख अजून तरी घोषित झालेली नाही. ओके, सो सोशल मीडियावर खूप जणांनी असं सांगितलं होतं की 3000 तुम्हाला चक्क मिळणारच का. ओके, पण ते स्पष्ट नाही आहे. योजना बंद झाली आहे का ते पण स्पष्ट नाही. योजना चालूच राहणार, फक्त 3000 मिळणार नाहीत. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला 1500 रुपये मिळतील. ओके, सो हे सर्व खोटी माहिती होती, आधारित होती. ओके, सो फक्त अधिकृत सूत्रांवर तुम्ही विश्वास ठेवा, जे न्यूज असतात. ओके, जेव्हा नेते मंडळी सरकारकडून खुद्द त्यांच्याकडून अपडेट येते त्यावरच विश्वास ठेवा. ओके, आता पुढील हप्ता कधी मिळेल, ओके, सो निवडणूक जेव्हा प्रक्रिया पूर्ण
होईल पूर्ण झाल्यानंतर आणि आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर तेव्हाच खूप साऱ्या महिलांना पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. आता काही काही महिलांचं असं म्हणणं आहे की आमची KYC कंप्लीट आहे, आम्हाला पैसे अजून आले नाहीत. ओके, थोडंसं फक्त थांबा, निवडणूक प्रक्रिया होऊन जाते एवढी आणि आयोगाची परवानगी एकदा मिळाली ना मग तुमची पडताळणी होणार लगेच झटक्यात आणि पैसे तुमच्या अकाउंटवर येतील. ओके, सो सध्या कोणतीही ठराविक तारीख तर अजून जाहीर झाली नाही, पण तरी पण इलेक्शन होऊस तोपर्यंत थांबा तुम्ही. ओके, ज्यांचे डिसेंबरचे पैसे अजूनही आले नाही त्यांनी. ओके, सो एवढाच निष्कर्ष आहे की 14 जानेवारी 2026 एवढंच अपडेट आहे की लाडकी बहीण योजना सुरूच राहील, पैसे बंद होणार नाहीत. BMC निवडणुकीमुळे ॲडव्हान्स पेमेंट तुम्हाला देण्यात रोखली गेली आहे आणि 3,000 बाबत अधिकृत घोषणा अजून तर झाली नाही आहे आणि नियमित 1,500 रुपये तुम्हाला हप्ता इथून पुढेही मिळण्याची शक्यता आहे. ओके, सो अफवांपासून थोडंसं सावध राहा. ओके, सो बहिणींनो, ही माहिती प्रत्येक महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची आहे. ओके, सो व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. ओके, आणि तुमच्या काही पण समस्या असतील लाडकी बहीणविषयी, ओके, म्हणजे पेमेंट नाही आली किंवा लेट झाली, ओके, सो मला नक्कीच तुम्ही सांगा. ओके.